नमस्कार मंडळी, आज आपण साखर, साबुदाणा, सुकामेवा न वापरता घरातीलच फक्त 3 साहित्य वापरून अतिशय पौष्टिक असे उपवासाचे लाडू बनवणार आहोत. तर लवकरच आषाढी एकादशी येत आहे. त्यानिमित्त तुम्ही असे उपवासाचे लाडू नक्की बनवून पहा. तर त्यासाठी इथे 1.5 कप एवढे शेंगदाणे घेतले आहेत. साधारण 300 ग्रॅम शेंगदाणे आहेत. गॅसवरती छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा व नंतर एकदम बारीक गॅसवर छान खुसखुशीत असे हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत. नंतर थंड व्हायला प्लेटमध्ये काढायचे आहेत. नंतर याच्यामध्ये अर्धा कप एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि गार व्हायला काढून घ्यायचं आहे. नंतर 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. तर इथे मी 30 ग्रॅम एवढा डिंक घेतला आहे 1.5 कप शेंगदाणे याच्यासाठी. तर डिंकसुद्धा छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर डिंकाचं प्रमाण वाढवू शकता. तर डिंकसुद्धा छान तळून इथे झालं आहे. सर्व साहित्य आता गार होऊ द्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे बारीक करायला काढून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे 1.5 कप असल्यामुळे 1/4 कप एवढा मी गूळ वापरत आहे. तर गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे गोडीसाठी. आणि शेंगदाणे आणि गूळ वापरून लाडू बनवण्यापेक्षा एकदा डिंक वापरून तुम्ही नक्की बनवून पहा. खायला खूप छान लागतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी डिंक अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर आवर्जून डिंक याच्यामध्ये घाला. तर इथे गूळ, शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले. नंतर डिंक घालून एकदा फिरवून घेतले व नंतर सुकं खोबरं घालून छान याला मिक्स करून फिरवून घेतलं आहे. बघू शकता. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. प्रेग्नन्सीनंतरसुद्धा डिंक महिलांनी आवर्जून खाल्ला पाहिजे. तर काही जणांना पित्ताचा वगैरे त्रास असतो तर त्यांनी शेंगदाण्याच्या लाडूमध्ये या पद्धतीने डिंक घालून खाल्ला पाहिजे. तर उपवासाच्या दिवशी फक्त हा एक लाडू आणि थोडंसं दूध जर तुम्ही वरून घेतलं तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. अतिशय पौष्टिक असे हे आपले लाडू बनवून झालेले आहेत. तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.